नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या महाराष्ट्रात बीडमधली दोन प्रकरणं गाजतायत. ती संवेदनशील प्रकरणं आहेत. एक म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दुसरं म्हणजे बीडमधील लैंगिक छळ प्रकरण. आता या दोन्ही प्रकरणांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय की नेमकं आरोपींना काय शिक्षा होणार आहे. कारण की एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या प्रकरणामध्ये 7 आरोपी अटकेत आहेत आणि 8वा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. अर्थात या केसचा खटला देखील आता बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. तर दुसरीकडे जी केस आहे ती अंडर ट्रायल आहे अजून. अर्थात बीड लैंगिक छळ प्रकरण. यामध्ये बीडमधील उमा किरण शैक्षणिक संकुलाचे विविध क्लासेसचे चालक मालक विजय पवार आणि त्यांच्याकडे कामास असलेले शिक्षक प्रशांत खाटोकर या दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. आता या दोन्ही केसेस आपण सध्या महाराष्ट्रात पाहतोय. या केसमध्ये काय अपडेट्स आहेत ते देखील महाराष्ट्र पाहतोय. पण याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट जी मी आज तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे या दोन्ही केसमध्ये एक वकील कॉमन आहेत. एक असे वकील आहेत जे एका केसमध्ये सरकारच्या वतीनं लढतायत तर दुसऱ्या केसमध्ये आरोपींच्या बाजूनं लढतायत. नेमके हे वकील कोण आहेत आणि या दोन केसेस ज्या सुरू आहेत त्या केसेस कोणत्या यावरच मी लाईव्ह घेणार आहे. अर्थातच माझ्या लाईव्हचं नावच आहे ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे, संतोष देशमुख केस लढणारे पवार खाटोकरचेही वकील. एकीकडे सरकारी, दुसरीकडे आरोपींचे वकील. आता ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे हे नाव महाराष्ट्राला तसं परिचयाचं आहे. कारण गेली 45 वर्ष ते प्रॅक्टिस करतायत. खाजगी वकील म्हणून नावारूपास देखील आलेले आहेत. पण ते सर्वार्थानं जास्तीत जास्त त्यांचं नाव आता गेल्या 6 महिन्यांमध्ये येतंय ते म्हणजे संतोष देशमुख खून खटला प्रकरणामध्ये. या प्रकरणात ते सरकारच्या वतीनं लढतायत. अर्थात राज्य सरकारनं त्यांची विशेष सरकारी वकिलांचे सहाय्यक विशेष सरकारी वकील अशी नेमणूक केलेली आहे आणि ती केस आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण. गेल्या 7 सुनावण्यांमध्ये आपण पाहिलं असेल की ते विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत या केसचं काम पाहत आहेत. अनेकदा प्रसार माध्यमांसमोर देखील आपण त्यांच्या बाईट्स पाहिलेल्या आहेत. त्यांच्याकडून माहिती देखील विविध पत्रकारांनी घेतलेली आहे. पण जेव्हा बीडमध्ये हे लैंगिक छळ प्रकरण घडलं आणि त्यात पोक्सो अंतर्गत विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला तेव्हा या दोन्ही आरोपींच्या वतीनं खाजगी वकील म्हणून जे आता केस लढतायत कोर्टामध्ये ते देखील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हेच आहेत. म्हणजे एकीकडे बाळासाहेब कोल्हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारच्या बाजूनं लढतायत तर दुसरीकडे हेच बाळासाहेब कोल्हे बीडमधील लैंगिक छळ प्रकरणात आरोपींच्या बाजूनं लढतायत. आता केस 2 वकील 1. त्यामुळं आता महाराष्ट्रात मुळात या दोन्हीही संवेदनशील प्रकरणांची सध्या चर्चा चालू आहे. कोर्टाकडे, कोर्टाच्या निकालाकडे, कोर्टाच्या आर्ग्युमेंट्सकडे या सगळ्यांचंच लक्ष देखील लागून राहिलेलं आहे. आपल्याला आठवत असेल जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं तेव्हा त्या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून पब्लिक म्हणजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली होती. म्हणजेच धनंजय देशमुख असतील किंवा आमदार सुरेश धस यांनी देखील ती मागणी लावून धरली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या केसमध्ये खरं तर जी केस आपण पाहतोय त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती देखील केली. 25 फेब्रुवारी 2025 ला या प्रकरणामध्ये
कायदा आणि न्याय विभागानं एक अधिसूचना काढली. त्यानुसार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी अभियोक्त्याचे सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली. अर्थात हा खटला आहे संतोष देशमुख खून खटला. या प्रकरणामध्ये बाळासाहेब कोल्हे आणि उज्ज्वल निकम यांचं शुल्क गृह विभागाकडून दिलं जाईल असं देखील या अधिसूचनेत म्हटलेलं आहे. शिवाय त्यांच्या नियुक्त्या या महाराष्ट्र कायदा अधिकारी नियम 1984 मध्ये नमूद केलेल्या सेवा शर्तीच्या काटेकोरपणे अधीन आहेत आणि कोणतेही कारण न देता आदेश रद्द किंवा सुधारित किंवा रद्द करण्याचा अधिकार सरकार राखून ठेवतं असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांचे सहाय्यक म्हणून म्हणजेच असिस्टंट टू स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नेमणूक झाली आहे. ते बीडमध्ये गेली 45 वर्ष प्रॅक्टिस करतात खाजगी वकील म्हणून. पण हेच सहाय्यक विशेष सरकारी वकील जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आहेत ते मात्र जी लैंगिक छळ प्रकरण बीडमध्ये आता नुकतंच समोर आलेलं आहे, उघड झालेलं आहे, त्यामध्ये मात्र आरोपींच्या वतीनं आपली केस लढवत आहेत. अर्थात जेव्हा या संदर्भात मी त्यांच्याशी देखील थेट संपर्क साधला आणि त्यांच्याकडून ही विचारणा देखील केली की एक महाराष्ट्र जनतेला किंवा एक पत्रकार म्हणून मला देखील एक जाणून घ्यायचंय की एक वकील एका केसमध्ये सरकारच्या वतीनं लढतोय, सरकारतर्फे लढतोय आणि तोच वकील सरकारच्या विरोधात दुसऱ्या केसमध्ये लढतोय, हे असं कसं काय? म्हणजे मुळातच दोन केस स्टेटच्या आहेत. एक संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सरकारच्या वतीने केस सुरू आणि तिकडे पोक्सो अंतर्गत सरकारच्या वतीने केस सुरू आहे आणि दोन्ही ठिकाणी हे कसं काय म्हणजे सायमल्टेनियसली एक वकील एके ठिकाणी सरकारी वकील म्हणून देखील काम पाहतोय आणि दुसरीकडे आरोपींचे म्हणजे बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहतोय. तर कसं काय? अर्थातच एक शंका आहे आणि ती शंका आपण त्यांना विचारणं रास्त होतं. त्यांनी त्यानुसारची माहिती दिली. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी यामध्ये सांगितलं की गेली 45 वर्ष मी खाजगी वकील म्हणूनच प्रॅक्टिस करतोय आणि केवळ या एका विशेष केससाठी माझी त्या ठिकाणी सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. एका विशेष केससाठी मला अपॉइंट केलेला आहे, त्यामुळे मी ही दुसरी केस लढू शकतो. आता मला इतकंच म्हणायचं की महाराष्ट्रात ही दोन्ही प्रकरणं आता संवेदनशील आहेत, सेन्सिटिव्ह आहेत. दोन्ही केस तसं पाहिलं तर एक ट्रायल चालू आहे, म्हणजे एक ऑलरेडी खटला सुरू आहे आणि एक अंडर ट्रायल आहे. अजून त्याचा खटला म्हणजे चार्जशीट दाखल होऊन मग तपास होऊन मग तो खटला दाखल होईल. तर दोन्ही केस आता सायमल्टेनियसली चालू असताना दोन्ही ठिकाणी एकच एके ठिकाणी सरकारी वकील म्हणून एके ठिकाणी बचाव पक्षाचे वकील म्हणून हे कसं काय? त्यामुळे मी त्यांना ही शंका विचारली, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. अर्थात आता जर आपण पाहिलं तर उद्या संतोष देशमुख खून खटल्या प्रकरणाची 8वी सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीमध्ये आपल्याला तिथे बाळासाहेब कोल्हे हे सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला लढताना पाहायला मिळतील, युक्तिवाद करताना पाहायला मिळतील. तर काल हेच बाळासाहेब कोल्हे या लैंगिक छळ प्रकरणामध्ये आरोपींच्या बाजूने लढताना पाहिले आणि त्यामध्ये त्यांनी या आरोपींना पोलीस कोठडी मिळू नये यासाठी जो केलेला युक्तिवाद होता तो ग्राह्य मानून आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील मिळवण्यात आली किंवा मिळाली. थोडक्यात त्यावेळी त्यांनी जो युक्तिवाद केला होता तो देखील खरं म्हणजे ऐकण्यासारखा होता की त्यामध्ये लैंगिक छळ प्रकरणामध्ये सुरुवातीला यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, नंतर या आरोपींना आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, 7 दिवसांची त्यांना पोलीस कोठडी ऑलरेडी मिळालेली आहे आणि अजूनही जर सरकारी वकील त्या ठिकाणी अजय राख म्हणून सरकारी वकील या लैंगिक छळ प्रकरणात काम पाहतात, त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस कोठडीची आणखी मागणी केली होती. त्यामध्ये त्यांनी ज्या काही मुद्दे मांडले होते की एकतर जी नगरपालिकेमध्ये यांची जमीन येते वगैरे किंवा या सगळ्या संदर्भामध्ये करा संदर्भात इन्कम टॅक्स संदर्भात जो पोलिसांनी मुद्दा उपस्थित केला होता की यांचे जे 2 आरोपींचे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्या संदर्भात तपासणी करायची आहे. तर इथे जो युक्तिवाद झाला तो युक्तिवाद बाळासाहेब कोल्हेंनी असा केला होता की ही केस पोक्सोची आहे, आरोपीने इन्कम टॅक्स भरला आहे का, आरोपीची जागा नगरपालिकेत येते का, अशा अनुषंगानं पोलीस कोठडीची मागणी केली जाते. पण ही केस अँटी करप्शन ब्युरोची नाहीये, म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाहीये, तर ही पोस्को अंतर्गत येते. त्यामुळे पहिल्या वेळी कोर्टात हजर केलं तेव्हा 2 दिवसांची कोठडी मिळाली, दुसऱ्यांदा हजर केलं तेव्हा 5 दिवसांची कोठडी मिळाली. त्यामुळे आता त्यांना अधिकची पोलीस कोठडी देण्यात येऊ नये
हाच युक्तिवाद कोर्टानं ग्राह्य मानला आणि त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी झाली. त्यामुळे या ठिकाणी बाळासाहेब कोल्हेंनी आरोपींच्या बाजूने खिंड लढवली. त्यावर मी त्यांना विचारलं देखील, त्यावर त्यांनी स्पष्ट केलं की आरोपींचा वकील म्हणून त्यांना न्याय देणं हे माझं काम आहे, हे मान्य आहे. म्हणजे त्यांचं व्यावसायिक दृष्ट्या त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो अतिशय योग्य आहे, रास्त आहे. पण महाराष्ट्रात किंवा कोणतीही जनता, म्हणजे जनता हा विचार करते की ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देणं हे देखील वकिलांचं काम आहे. आणि जनता नेहमी अन्याय ज्याच्यावर झालाय त्यांना न्याय मिळेल याच बाजूने विचार करत असते. जसं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून पब्लिक आउटरीच झालं, आंदोलन झाले, मोर्चे निघाले, सगळीकडे या प्रकरणातली चर्चा झाली आणि मग विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि त्यांचे सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती झाली. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत, मग वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार, जयराम चाटे यांना शिक्षा व्हावी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राची जनता वाट पाहतीये. धनंजय देशमुख यांचं देखील कुटुंब वाट पाहत आहे आणि सरकारी वकील म्हणून या सगळ्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी उज्ज्वल निकम काय किंवा बाळासाहेब कोल्हे काय हे सरकारी वकील म्हणून देखील तेच अपेक्षित त्यांना असणार आहे. ते तिथे सरकारच्या बाजूने लढतायत. म्हणजे हे वाल्मिक कराड आणि त्याची टोळी हे कसे आरोपी आहेत हे सिद्ध करून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे तिकडे लढा देत आहेत. तर एकीकडे हा लढा दिसतोय, तर दुसरीकडे बाळासाहेब कोल्हे मात्र लैंगिक छळ प्रकरणात जे संशयित म्हणून ज्यांना आरोपी म्हणून आता म्हटलं गेलेलं आहे, विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या बाजूने ते केस लढतायत आणि ते कसे आरोपी नाहीत हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजे मुळात प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे की वकील एक केस दोन, म्हणजे दोन केसेस वकील एक. एका ठिकाणी या वकिलांची भूमिका आहे की सरकारच्या वतीनं केस लढवून ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. तर दुसरीकडे हेच वकील त्या ठिकाणी जी पीडिता आहे, तिने जी लैंगिक छळाची तक्रार दाखल केलेली आहे, तिला न्याय मिळवून देण्यासाठी अख्खी महाराष्ट्राची जनता वाट पाहते. तर त्या प्रकरणात मात्र या आरोपींच्या सुटकेसाठी त्या ठिकाणी बाळासाहेब कोल्हे आपली वकिली निभावतायत, आपल्या वकिलीचं काम पाहतायत. अर्थात व्यावसायिक दृष्ट्या त्यांचा तो भाग असेलही, कारण की त्यांनी स्पष्ट केलेला आहे की केवळ या एकाच संतोष देशमुख केस प्रकरणीच फक्त माझी असिस्टंट म्हणून मला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे किंवा अपॉइंट केला आहे. इतर वेळी मी खासगी प्रॅक्टिस करतो आणि म्हणून ही मी केस घेतलेली आहे. फक्त एवढंच की हा योगायोग आहे का सायमल्टेनियसली दोन्ही प्रकरणं एकाच जिल्ह्यातला वकील आणि एकच वकील दोन्ही केसमध्ये, तेही दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका, एका ठिकाणी सरकारी वकील तर दुसऱ्या ठिकाणी बचाव पक्षाचे वकील. त्यामुळं या संदर्भामध्ये जी काही शंका येते त्या शंकेचं निरसन करण्यासाठी मी थेट बाळासाहेब कोल्हेंनाच विचारलं आणि त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये ही माहिती दिली की केवळ एका केस पुरता अपॉइंटमेंट केलेला आहे, एरवी मी माझी खासगी प्रॅक्टिस करतो. पण आता या दोन्ही केसेस अशा आहेत की ज्या ऑलरेडी सेन्सिटिव्ह आहेत आणि दोन्ही केसमध्ये ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळावं असंच नेहमी अर्थात जनतेचं मत असतं किंवा जनता त्या बाजूने असते. पण अर्थात शेवटी कायदा आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यात बाळासाहेब कोल्हे अर्थातच म्हणजे एक निष्णात वकील आहेत, प्रसिद्ध वकील आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी तिकडे चांगल्या पद्धतीने सरकारची बाजू लावून धरलेली आहे. पण त्यांची खाजगी व्यावसायिकता जर पाहिली तर इकडे मात्र ते आरोपींचे वकील म्हणून देखील काम पाहतात. त्यामुळं आता या दोन्ही केसेसचा जर विचार केला तर निश्चितपणे या दोन्ही केसमध्ये एका ठिकाणी एक व्यक्ती सरकारी वकील म्हणून आणि दुसऱ्या ठिकाणी तीच सरकारी वकील म्हणून काम पाहणारी व्यक्ती आरोपींचे वकील म्हणून, हे कसं काय या अनुषंगानं मी फक्त हे लाईव्ह करायचा प्रयत्न केला होता. अर्थात मी बाळासाहेब कोल्हेंना देखील या संदर्भामध्ये विचारलेला आहे. अर्थात हा म्हणजे आपण ज्याला म्हणू की योगायोग आहे सायमल्टेनियसली मला माहित नाही, पण दोन्ही केसेस एकाच वेळी चालू आहेत आणि एके ठिकाणी एक अशी भूमिका आणि एक दुसरी भूमिका. कारण उद्या हेच बाळासाहेब कोल्हे आपल्याला संतोष देशमुख प्रकरणामध्ये तिथं आरोपींच्या विरुद्ध म्हणजे सरकारच्या बाजूने लढताना दिसणार आहेत. आता या दुसऱ्या केसेसमध्ये अर्थात ते आरोपी म्हणजेच विजय पवार आणि प्रशांत खाटोकर
कदाचित जामिनासाठी पात्र होतील किंवा अर्जही करतील, त्यांचा तो काही भाग असेल तो. पण काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील भेट घेतली. दुसऱ्या जी आणखी एक तक्रार दुसरी दाखल झालेली आहे त्या तक्रारी संदर्भात देखील जबाब नोंदवला जाण्याची शक्यता असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवाय SIT ऑलरेडी तिची घोषणा झालेली आहे. ती नेमण्यात आल्यानंतर कदाचित पुन्हा यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी कदाचित SIT कडून मागणी केली जाऊ शकते. त्यावेळी देखील बाळासाहेब कोल्हेच त्यांची केस लढणार असतील तर त्यांचा तो युक्तिवाद पाहणं निश्चितच त्या ठिकाणी गरजेचं असेल. पण उद्या संतोष देशमुख प्रकरणात बाळासाहेब कोल्हे जे खिंड लढवणार आहेत आणि त्यामध्ये जो डिस्चार्ज ऍप्लिकेशन वाल्मिक कराड यांना दाखल केलेला आहे त्या अर्जावर त्या ठिकाणी युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे आता नेमकं उद्या काय घडतंय, म्हणजे जे काल आपल्याला बीडच्या लैंगिक छळ प्रकरणामध्ये आरोपींच्या बाजूनं लढणारे बाळासाहेब कोल्हे दिसले, तेच उद्या सरकारच्या वतीनं संतोष देशमुख केस प्रकरणामध्ये युक्तिवाद करताना पाहायला मिळणार आहेत. तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.